हाय मैत्रिणींनो, महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातली ज्वारीची भाकरी येत नाही असं शक्यच नाही. आजची रेसिपी खास आहे ज्वारीची भाकरी. आपल्याकडे दोन प्रकारच्या ज्वारी असतात, शाळू आणि हाब्रेट. हे शाळू आहे, शाळूची भाकरी एकदम सफेद होती आणि हाब्रेट असतं त्याची भाकरी लालसर थोडी अशी काळसर होते. दळण छान असं दळून घेऊन यायचं गिरणीतून. दगडाची गिरण असते त्यातून ज्वारी छान अशी बारीक दळून घेऊन यायची. बघा किती छान बारीक दळलेलं आहे पीठ. ज्वारी चांगली असली की भाकरी छान होते एकदम. चला तर भाकरी तयार करूया आपण. भाकरी करण्यासाठी मोठं भांडं घ्यायला लागतं, परात म्हणतात आमच्याकडे ह्याला. इथं पीठ घेतलं आहे मी, ॲल्युमिनियमचा तवा आहे हा, त्याच्यावर छान भाकरी होतात. ही परात घेतली मी, मोठं असं भांडं असलं की छान थापता येते. 1 प्लेट ज्वारीचं पीठ घेतलं आणि इथं थोडंसं मी 1 वाटी असं पाणी गरम करून घेतलं आहे. पाणी गरम असलं की छान भाकरी होती, अजिबात फाटत नाही. छान मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे जेवढं पीठ तुम्ही छान असं मळाल मुरदाल तेवढी छान अशी भाकरी होती बघा, एकसारखं व्यवस्थित. पीठ जेव्हा चांगलं मळलं जातं तेव्हा अजिबात परातीला चिकटलं जात नाही. छान गोळा तयार करायचा, खाली पीठ टाकून घ्यायचं आणि छान अशी गोल थापून घ्यायची. प्रत्येकाची भाकरी थापण्याची पद्धत खूप वेगळी असते. काही जण हातावर पण थापतात, मी परातीवर थापते. दोन्ही हातानं छान अशी थापून, आमच्याकडे अशी पद्धत आहे, अशी सवय आहे मला. बघा किती छान गोल. छान अशी भाजून घ्यायची. तवा गरम करायचा, वरून पाणी असं लावलं आहे मी, आणि नंतर भाकरी उलटून छान अशी खरपूस भाजून घ्यायची. उलटणं घ्यायचं आणि छान अशी सगळ्या साईडनं भाकरी मोकळी करून घ्यायची. तुम्ही तव्यातही भाकरी भाजू शकता आणि गॅसवरती भाजली भाकरी की छान असं पापोडा होतो. पहिल्या काळात चुलीवरती भाकरी करतात तेव्हा छान पापड खरपूस सुटायचा. इथं मी थोडी भाकरी गॅसवरती पण भाजली, छान असा पापोडा त्याला तयार होतो. हे बघा असं एकदम सफेद छान आमच्याकडं मोठ्या साईजच्या भाकऱ्या थापतात. हे बघा किती छान खरपूस भाजले. मी 2 प्रकार दाखवले. सिटीतनी ॲल्युमिनियमचा तवा नसतो, कधी कधी नॉनस्टिक असतं. नॉनस्टिकवरती पण मी भाकरी करून दाखवले, छान होतात त्यात पण. सगळ्या बाजूनं छान अशी भाजून घ्यायची. ज्वारी चांगली असली, पीठ छान दळलं, पीठ दळण्यावरती पण असतं की छान भाकऱ्या तयार होतात. हे बघा खरपूस एकदम. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.